तीन षटकांची मॅच तुम्हाला पार मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालाय. सलामी जोडी आता तुम्हाला पार मिळेल या मॅच मध्ये. भरपूर चांगला क्रिकेट आज सर्वच टीमने दाखवलाय. श्री गणेश मांडकिवली संघ देखील वाट पाहतोय आता दुसऱ्या राऊंडसाठी. नक्कीच आदर्श वांगणी त्यांच्याशी फाईट करणारा सनी राणे आणि त्यांच्या साथीने तुम्ही पाहताय मयूर बेहेर ही जोडी आता तुम्हाला सध्या घडीला मैदानाच्या मध्ये पार मिळेल. आज आपण एरंदळमध्ये आहोत. जरी स्पर्धा येवे गावाची आहे तर देखील आपण मोहपाडा एरंदळकरांचा इथे मात्र आभार मानू, कारण त्यांनी आपल्याला हे मैदान इथे उपलब्ध करून दिलं. चला स्पीड अप करा. सामन्याला आपण सुरुवात करतोय. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाज वाईत षटक क्रमांक पहिले घेऊन तो दाखल झाला या मॅच मध्ये. राऊंड द विकेट सनी राणे. पहिलाच बॉल फुलटॉस होता. एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. इनफिल्डच्या बंड खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाठबोरा बॉल नाही थांबणार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. वेगाने आता पुढे सरके. टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल. फलकावरती 4 धाबा जोडल्या गेल्या. सनी राणेला तुम्ही पाहताय स्वप्नवत सुरुवात आता तो मैदानाच्या आतमध्ये करत असताना त्याच्या अगेन्स्ट वाईत सफल झाले. अनुभव बाटला घेतला. वाड शॉट. बॉल चालला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चांगला झेल तिथे स्वीकारला, परंतु फटक्यामध्ये क्वालिटी होता आणि अखेर सनी राणेला आता मैदान सोडावं लागेल. पास पण आउट. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चंदू मेहरला तुम्ही पाहताय, जो एक लेजंड खेळाडू आहे आणि सर्व यंगस्टर खेळाडूंना घेऊन तो नेहमीच खेळत असतो. त्यामुळे त्याच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा या स्पर्धेमध्ये. आता त्याच्यावरती पूर्णपणे जिम्मेदारी आहे, कारण नेट नंबर 3 वरती तो दाखल झाला आणि जेव्हा जेव्हा मी म्हणेन तिसऱ्या क्रमांकावरती बॅटर दाखल होत असतो त्यावेळेस पहिला फलंदाज लवकर बाद होत असतो. त्यावेळेस पूर्णपणे जिम्मेदारी असते टीमची आणि ती जिम्मेदारी आता स्वीकारावी लागेल या मॅचमध्ये चंदू मेहरला, कारण संकटमोचक कामगिरी आता त्याला या मॅचमध्ये करायची आहे. त्याच अनुषंगाने तो दाखल झाला. इथून चांगला क्रिकेट त्याला या मॅचमध्ये दाखवावं लागेल, कारण समोर देखील एक मोठा संघ आहे बदलापूर. हा संघ तुम्हाला पार मिळेल. राऊंड द विकेट. आल्या आल्या पहिला बॉल ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे पाहिलं अशाच नजरेनं की हा चेंडू वाईट आहे का, परंतु पंच सहमत नव्हते, त्यामुळे त्यांनी घोषित केलाय डॉट बॉल. केतनजी भोईर या मॅच सारथ घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. एरंदळगावचे शाखा प्रमुख मयूरजी मेहर साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करू. कल्पेशजी मोगे इथे देखील पुन्हा एकदा ऑन साईडला खेचायचा प्रयत्न होतो, नाही जमलं. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, त्यामुळे तुम्ही पाहता सलग दुसरा बॉल आता बीट करतोय बॅटर चंदू मेहरला. इथून जिम्मेदारी स्वीकारावी लागेल या मॅचमध्ये, कारण मागील मॅचमध्ये आपण पाहिलं असेल यंदाच्या सीझनमध्ये सर्वात भन्नाट फॉर्ममध्ये असलेला संघ गावदेवी खरवई संघासारख्याला एका मोठ्या संघाला बीट केलं टीम एरंदळ संघानं. आणि आता तुम्ही पाहता मैदानावरती दुसऱ्या फेरीतील पहिली लढत तुम्हाला पार मिळेल. 3 ओव्हरची मॅच. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ. इथे फटका चांगला आहे. इथे धाबा देखील चांगला मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एका डब्यावरती फरार. चौकार. तर पूर्णपणे मी म्हणेन धावसंख्या स्थिरावली होती, ग्रहण लागलो होतं धावसंख्येला, परंतु आता अखेर 5व्या बॉलवरती पुन्हा एकदा चौकार येतोय. धावफलक 8 धावा. इथे देखील पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. खरं तर पॉईंटला खेळायचं होतं चंदूला, परंतु नाही जमलं. बॉल सरळ आला. सरळ रेषेमध्ये खेळाडू उपस्थित होते, त्याने चेंडूला अडवले. दरम्यान फक्त आणि फक्त सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. हुसेनने जर झेल स्वीकारला, 2 झेल जर हुसेनने स्वीकारले तर जियाद यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना देऊन सन्मानित करण्यात येईल. आणि त्याचबरोबर 3 बॉलवरती 3 षटकार जर मारले टीम एरंदळच्या कोणत्याही बॅटरनं, तर केतनजी भोईर जे एरंदळ गावचे आहेत, उद्योजक आहेत, त्यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल. याची देखील आपण नोंद घ्यायची. खरं तर बरेचसे प्रेक्षक आता जोडले गेले, त्या सर्वांचा तोहित आलेत. स्टॅकिंग एरवरती बॅटर
चंदू आहेत पुन्हा एकदा इथे मात्र ऑन साईडला घेतल्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. सलग 7 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि पाण्यातून मासा जसा बाहेर काढावा आणि तो मासा जसा चाचपडतो ना तसा आता नॉन स्ट्रायकिंग ते मयूर देखील चाचपडतोय, कारण त्याला स्ट्राईक हवी आहे, कारण एक मोठा बॅट्समन आहे. एक बाईक आपण पाहिली आहे मयूरच्या नावावरती जगन्नाथ स्मृती चषकामध्ये. इथे फटका चांगला आहे, इथे धाबा देखील चांगला मिळतील. ऑन साईडला लॉंगॉन क्षेत्राशी पोहोचतोय, एक चिकी सिंगल इथे एकपट्टी गेली आहे आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक पुण्यात पुढे सरकतो. टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्डवरती 10 धाबा धावफलकावरती जोडले जातील. आमचे मित्र खरं तर विजय पगारे आमच्यासोबत ऑफिशियल अपडेटरच्या भूमिकेत आहेत. कुणालजी राजाराम म्हात्रे यांची वाहिनी 10 क्रिक या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला. सफल झाले, वेगळं काय करण्याचा प्रयत्न होता, पाहिलं होतं त्याच्या मागे थोडासा उताराचा भाग आहे, आउटफील्ड भरपूर फास्ट आहे, त्यामुळेच की काय फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, पुश करो खुश रहो हे करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु इथे संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. दरम्यान तुम्ही पाहता डॉटबॉलची आता समाप्ती होत असताना धावफलक पूर्णपणे स्थिर आपला. इथे देखील बॅटची कडा आहे, इनफिल्डच्या वरनं घेतल्याचा प्रयत्न होता, दिशा द्यायची होती, यावेळेस ऑफ साईडला परंतु नाही जमलं, बॅटची कडा घेतली, बॉल मात्र एस्टनच्या मागे चाललाय. दरम्यान दाब इथे मिळणार नाहीये. पलक 11 या दाबाने आपण पाहतोय नेहमीच मोठमोठे संघ बांधले जातात. बदलापुरातील एक नामांकित पॅकर म्हणून ज्याची ख्याती आहे आमचे बाळूदादा बोराडे यांच्याकडून जर 3 बॉलवरती 3 षटकार ठोकले तर तब्बल 3000 रुपयाचा कास्ट प्राइज त्या खेळाडूला देऊन सन्मानित करण्यात येईल. आणि ते बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, संघर्षाचा शंखनाद करत असताना येतो चौकार. जे चकमक झालं खरं तर त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दिनेशजी यशवंतराव साहेब त्याच्यासाठी दिनेशजी यशवंतराव साहेब यांना तुम्ही पाहताय त्यांच्या सत्रातून साकार झालेली ही भव्य दिवस स्पर्धा आणि एबन जोडीच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. फुलटॉस होता, ऑन साईडला खेचलाय, इथे देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अंपायर सिग्नल येतोय षटकार. षटक क्रमांक 3 आणि अंतिम. पहिला बॉल आडवा बाटला खेचला, रॉकेट स्ट्रोक तुम्हाला पार मिळेल, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, डिफेंडर स्कोरर लाईक सीमारेषा पार. चंदू मेहरचा पहिला बार षटकार. पूर्तता करा, जुना चेंडू द्यायचा कारण 2 ओव्हरचा खेळ आता संपन्न झालाय, त्यामुळे आपण जुना चेंडू इथून मात्र देऊ. चला चेंडू आलाय,
सलग 3 बॉलवरती 3 षटकार जर आले तर गरिबांचे कायवारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आमचे रियाज मामू शेख यांच्याकडून देखील 1,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे टीम एरंदड संघासाठी. चंदू मेहरच्या बाटमधून हा षटकार आलाय. अपेक्षा भरपूर होती चंदू मेहरकडून, परंतु अखेर त्याच्या बाटमधून हा षटकार आलाय. धावफलक आता वेगाने पुढे सरकतोय. 26 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चला विलंब का करताय? बघा विनंती आहे टीम मिर्झा बदलापूर बी, आपण अधिकचा वेळ खर्च करताय. आपणास विनंती आपण लगेच खेळायला सुरुवात करा. गोरदा सज्ज होतोय. इथे देखील टप्पा पडला. बॉलने गिरकी घेतली. गिरकी घेऊन निघून चालले. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये दुविधा मनस्थितीमध्ये होते इथे चंदू मेहर, कारण फटका ऑन साईडला खेचू की नको, की इथे ऑफ साईडला चेंडू ढकलायचं, या साऱ्या गोष्टी आता माइंडमध्ये चालल्या होत्या. परंतु तदनंतर आपण पाहिलं पूर्णपणे बॉलला जाऊन दिलं. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती आता होत असताना जर कपरला फटका घेतला असता तर काही धाबा इथे मिळू शकला असता, हाच विचार आता चंदू मेहरच्या डोक्यामध्ये चालला असेल. इथे देखील पुन्हा एकदा टर्न केलाय. ऑन साईडला गिरकी घेतली. बॉलला मात्र ढकललाय. डीप मध्ये खेळाडू पोहोचतात. बॉलला उचलून फेक करतील. दरम्यान धाबा किती मिळतील पाहावं लागेल. 2 धाबा इथे एकवटल्या. तिसरीचा प्रयत्न आता चालवलाय आणि अखेर 2च धाबा इथे मिळतील आणि त्याच 2 धाब्याच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचला. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 28 धाबा. तर टीम श्री गणेश मानकिवली आपण टॉससाठी या, कारण आदर्श वागणे टीमचे कॅप्टन प्रबुद्ध इथे दाखल झालेत. पंकज बोले आपण विनंती आपण टॉससाठी लवकरात लवकर या. फेकून दिला ऑन साईडला. फटका चांगला. धाबा देखील चांगला मिळते. चंदूचा दुसरा बार तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार षटकार. जुना चेंडू आहे तो वापरलेला आहे. धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल 34 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. सन्मानजनक टोटल आता तुम्हाला बाजाराच्या मध्ये पाहायला मिळते. बॅटर चंदूच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. भरपूर धाबा गरजेच्या होत्या टीम इरंदड संघासाठी आणि आता त्याच धाबा वसूल करतोय चंदू, कारण त्याच्या बॅटमधून 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं 2 षटकार, त्यानंतर 1 डॉट आणि 1 सिंगल देखील आपण पाहिली. इथे देखील ऑन साईडला बळबळ आहे. बॉल चालाय लॉंग कॉर्नरला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय डीप मध्ये 12च्या वेगानं. बॉलला तो फेक करेल. एक धाव तर एक पडली. सिंगल वरती थांबावं लागेल, कारण मयूरला देखील आता स्ट्राईक हवी आहे. इथे धावफलक 35 आकड्यावरती आता जात असताना टीमची टोटल तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 35 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. इरंदडकरांचं हे मैदान आहे. किशोर मेहर, राजेश मेहर, दिनेश भालेराव असतील, त्याचबरोबर प्रसाद म्हात्रे असतील, त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. आमचे विकास मेहर असतील. पंच काही इशारा करतात. लेग स्टिकच्या वरून हा चेंडू गेलाय, त्यामुळे आता पंचाने डॉट बॉलची घोषणा केली आहे आणि षटक क्रमांक 3 देखील आता समाप्त झालाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 36 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 ओव्हरचा खेळ आता शिल्लक. 34 धाबांची गरज आहे. चला मानकिवली टीम कॅप्टन, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लवकरात लवकर टॉससाठी या. आज पुन्हा एकदा मानकिवली विरोधात वांगणे अशी फाईट पाहायला मिळेल. ही फाईट मी म्हणेन बऱ्याच वेळा रंगली. कधी मानकिवली संघ वरचढ ठरला तर कधी आदर्श वांगणे, आणि आता या मॅचमध्ये परंतु पाहायचं आहे कशा प्रकारची कामगिरी होईल. आज बरेचसे खेळाडू मानकिवली टीमचे देखील नाही आहेत, कारण कालच स्पर्धा संपन्न झाली. बदलापूर टीमसाठी भरपूर मोठी गोष्ट आहे, कारण पापेचं इथे मात्र पुनरागमन झालंय.
गोटेरे सर आपल्याकडे जुना बॉल आहे का? आपण संपर्क करू. मी विनंती करेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. दिनेश दादा आपण आपला शुभ हस्ते मी टॉस संपन्न करतो. छापा आणि काटा अशा नाण्याच्या दोन बाजू. टॉस जिंकला टीम आदर्श वांगणी संघाने. निर्णय घेतला क्षेत्ररक्षण. चला आता सराव बंद करा वेदांत परडोले आणि आपण खेळायला आता सुरुवात करतोय. 3 ओव्हरची मॅच, 18 बॉलचा खेळ शिल्लक. तुम्हाला 12 मैल 37 धाबाची गरज आहे. या मॅचमध्ये सलामी जोडी तुम्हाला 12 मैल मधल्या ज्या जोडीनं सध्या घडीला मी म्हणेन गोरेगावची स्पर्धा गाजवली होती, कारण त्या स्पर्धेमध्ये 98 धाबांचं टार्गेट होतं, परंतु 4 चेंडू राखत असताना मी म्हणेन 100 धाबा त्या स्पर्धेमध्ये कुठल्या होत्या अशी आमची जोडी तुम्हाला 12 मैल. एका बाजूला तुम्ही पाहताय नूरा आणि त्याच्या साथीनं तोहित. ही जोडी तुम्हाला 12 मैल. नूरा विरोधात नन्ना अशी जोडी तुम्हाला 12 मिळते. चला मोहपाडा एरंदड गावातील कोणी वरिष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आपण आला असेल तर आपण या मंचावरती एरंदड टीम आपलेही पाठराखी कोणी आला असेल तर आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. सामन्याला सुरुवात. दोन्ही टीमला पिण्यात विश ऑल द बेस्ट बोथ टीम. शोध गुड गेम. पहिलाच बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागचा पाय वाकवला आणि इथे ललितला चौकार दाखवला. बॉल सीमा पार. चौकार. थँक्यू सो मच. कैवारी तुम्ही पाहताय खरं तर आमचे रियाज मामू शेख या मागचा आनंद घेतात, कारण बदलापूर संघ खेळतोय. त्याच्या साथीनं आसिफ शेख साहेब असतील, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करू. ज्यांनी मागील स्पर्धेमध्ये मागील मॅचमध्ये आपण पाहिलं होतं 1000 रुपयाचं काश प्राईज लावलं होतं टीम मिजिया बीच्या खेळाडूसाठी. गोरदास सज्ज होतं. राऊंड द विकेट. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. टप्पा पडला. गिरकी घेत बॉल चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. सलग 3 बरोबर 3 विकेट जर ललितने स्वीकारले तर विवेक कडू यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज. इथे फटका चांगला आहे. व्ही शेप मध्ये फेकून दिलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नजाकत ताकद सारं काही या फटक्यामध्ये तुम्हाला पार मिळेल. षटकार. तर 27 धावाची गरज. 3 बरोबर 3 विकेट संपादित केले तर पलक केले, पण आमचे बाळदादा बोराडे यांच्याकडून तब्बल 4000 रुपयाचा काश प्राइज देऊन आता एरंदा टीमच्या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. राईट मोर द विकेट. अँगल चेंज केला.
इथे देखील अंडरम बॉक्स स्टाईलने फटका खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करायचं होतं, दरम्यान बाल बचावले गेले. अगदी त्यांच्या लगत चेंडू मात्र निघून चालला. बॅकअप चांगला पाहायला मिळालं. मयूर मेहर भरपूर वेगाने आले. खरं तर मयूर एक चांगला खेळाडू आहे, परंतु थोडंसं दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे तो मागील 2 मॅचमध्ये देखील आपण पाहिला त्याचा संघर्ष, परंतु आता तो फिट झाला या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. सनी राणे संघनायकाच्या भूमिकेत तुम्ही त्याला नेहमीच पाहाल. यंगस्टर खेळाडू गोरदा सज्ज होतो. ललित अमित फुलटॉस होता, सफल झाले आणि अशा फुलटॉस बॉलवरती फुल टोल कसं वसूल करायचंय हे चांगलं माहिती आहे नन्नाला. बॉल बाउंड्रीच्या बाहेर, सिक्सर. ललित भोईरला तुम्ही पाहताय एक चांगला गोलंदाज आहे, नेहमीच तो यंदा टीमसाठी कमबॅक करत असतो, परंतु आज काहीशा चुका त्याच्या थोड्याशा महागड्यात पडल्या, कारण इथे देखील फुलटॉस टाकला, त्यावरती देखील आक्रमण आपण पाहिला. बॉल इथे मात्र फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्कोअर लेगला. नन्नाच्या बॅटमधून हा सिक्सर आलाय. धावफलक देखील आता वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोअर कार्डवरती 17 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 13 चेंडूचा खेळ शिल्लक, या 20 धाबांची गरज आहे या मॅचमध्ये. राईटम ओव्हर द विकेट. इथे देखील पुन्हा एकदा फुलटॉस होता, परंतु लोअर फुलटॉस होता, त्यामुळे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे मेमेन फसला. दरम्यान एक लेगबाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. धावफलक जाऊन पोहोचेल. टीमची टोटल 18 धाबा. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये जिंकण्याकरिता 19 धाबांची गरज आहे. 12 मध्ये 19 रोखायचे आहेत या मॅचमध्ये. कशा प्रकारची गोलंदाजी आता होईल, षटक क्रमांक दुसरं कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी देतील हे देखील पाहावं लागेल. सनी राणे आता तयार होतात. या मॅचमध्ये सनी राणे कशा प्रकारचा कमबॅक करतील हे देखील पाहावं लागेल. षटक क्रमांक पहिले इथे मात्र संपन्न झालाय. टीमची टोटल फलकावरती तुम्ही पाहताय भरपूर समाचार घेतला. सर्कलची पाबंदी होती, तब्बल धाबा फलकावरती जोडल्या गेल्या. 18 धाबा इथे मात्र जोडल्यात. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 19 धाबांची गरज. षटक क्रमांक दुसरं. हो, टिपवसी पवित्रा घेतला होता. बचाव पवित्रा तुम्हाला पार मिळेल. टप्पा पडला, झपकन बॉल आतमध्ये येतोय. दरम्यान तोहितला तुम्ही पाहता एक षटकार तोहितच्या बॅटपासून जरूर आलाय, परंतु कमबॅक करायचा प्रयत्न इथे चालवला आहे. डॉट बॉलची समाप्ती होत असताना यंगस्टर गोलंदाज नेहमीच याच्या खांद्यावरती मी म्हणेन टीम एरंजर संघाची दूर असते. असा गोलंदाज सनी राणे आता कमबॅक करतोय या मॅचमध्ये. आता 11 बॉलचा खेळ शिल्लक, 19 ची गरज. इथे यस्त्या उद्ध्वस्त करायच्या होत्या, नाही जमलं. पंच वळतात, इशारा करतात व्हाईट बॉल. सफल होऊन क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला, परंतु नेक्स्ट एकला मिस करून जाणारा हा चेंडू होता, त्यामुळेच की काय सध्या घडीला तुम्हाला हा चेंडू इथे पार पडेल. व्हाईट बॉल. ओके, व्यासपीठाच्या समोर यंगस्टर खेळाडू राज भोईरला तुम्ही पाहताय. चांगला क्रिकेट त्याला नेहमीच दाखवला. क्षेत्ररक्षणाचा दर्जा. इथे देखील बॉटम पार्टच्या मधनं टप्पा पडला. बॉटम पार्टच्या मधनं भरधाव बेगानं बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉटबॉलची आता समाप्ती होत असताना एक चेंडू खराब जरूर टाकलाय सनी राणेनं, परंतु त्याला माहिती आहे या मॅचमध्ये करायचे काय, तर वाईड यॉर्कर करायचं आणि तोच प्रयत्न तो करतोय. कारण पहिल्या षटकामध्ये धावा तब्बल आल्या 17 आणि आता इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न चालवला आहे. 18 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि आता इथे तुम्ही पाहताय 10 बॉलचा खेळ शिल्लक. 18 धावाची गरज. कमबॅक करावं लागेल. कमबॅक करावं लागेल टीम एरंजर संघाला, कारण समोर तुम्ही पाहताय बदलापुरातील एक नामांकित जोडी मैदानावरती खेळते. एका बाजूला नुरा तर दुसऱ्या बाजूला तोहित. ही जोडी तुम्हाला पार मिळेल. स्टार्टिंग वरती नन्ना हा खेळाडू तुम्हाला पार मिळतो. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित. दरम्यान केलंय काय हा प्रश्न आता पडला असेल, कारण वेगानं धावत पळत चेंडूवरती पोहोचला ललित, परंतु त्याने बॉल अडवलाय. थोडेसे स्किड झाले. दरम्यान 2 धाबा ते मिळतील या शंकात नाहीये. जजमेंट थोडंसं चुकलंच होतं या मॅचमध्ये मी म्हणेन.
धावत असताना ललित भोईरचं त्याने बॉलला अडवलंय, उत्तम फेक करतील. दरम्यान 2 धावा इथे मिळतात. टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल. आमचे जवळचे मित्र अक्षय भोईर हे देखील मॅच एन्जॉय करतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होतो. इथे देखील पुन्हा एकदा चेंडू तर भरपूर चांगला होता, परंतु अंपायर सिग्नल नो बॉल. ओव्हर स्टेपिंग झालं असावं हेच पंचाने पाहिलं आणि आता केपी सराचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. नो बॉल. कुणालजी पेंडकर सर, योगराजी बुटेरे सर नामांकित पंच आहेत. करणार नेहमीच बघ कल्याण डोंबिवली असेल, भिवंडी असेल, कुणालजी पेंडकर सराचं नाव देखील आम्ही आवर्जून घेत असतो. कल्याण ग्रामीण असेल, योगराजी बुटेरे असतील, नेहमीच चांगली अंपायरिंग त्याची आपल्याला पार मिळते. आणि आता देखील सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय इथे मात्र नो बॉल टाकलाय सनीच्या माध्यमातून. यावेळेस देखील टप्पा पडला, गिरकी घेतोय. पुन्हा एकदा बॉल चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. टप्पा पडल्यानंतर वळण घेऊन चाललाय. इथे मात्र बॅटर तुम्ही पाहताय फक्त पाहत राहिले. नन्नाला तुम्ही पाहताय ते देखील त्यांना संभ्रमात टाकणारा चेंडू होता, कारण टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगानं चेंडू इथे बळलाय. पण तुम्ही कौतुक करेल सनी राणेने ज्या प्रकारे पंचाने इथे मात्र नो बॉल घोषित केला. कोणत्याही प्रकारची उज्जत त्यांनी पंचाशी घातली नाहीये. यावेळेस देखील फटका पोहोचलाय. सनी राणे पोहोचतोय. वाढ कॅच भरपूर वेगाने पोहोचलाय, परंतु पंच काहीसा इशारा करतात की आता चेक करावं लागेल नक्की घडलंय का. ओव्हर स्टेपिंग पुन्हा एकदा झाली का. पंचांना थोडंसं डाऊट आहे. सनी थोडासा नाराज झालाय, कारण सनीला काही कळून चुकलंय की काय. परंतु आता पंच इथे चेक करतील नक्की घडलंय काय. धीरेजी यशवंतराव नरेश दादा आपण या चेक करा नक्की घडलंय का. चला केपी सर कम ऑन. अंपायर सिग्नल बॅट्समन आउट. OUT. टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता. खरं तर टाच परफेक्ट होती, त्यामुळे आता पंचांनी घोषित केलं की बॅटर इथे बाद आहे. तोहितला मैदान सोडावं लागेल. नवीन खेळाडू आता मैदानावरती दाखल होतोय. ज्या खेळाडूंना मी म्हणेन मागे 2 ते 3 वर्ष गेलो ना, ज्याने मात्र बदलापूरचं क्रिकेट नेहमीच गाजवलंय, असा खेळाडू मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. रमीज कोहारी मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 7 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 15 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये.
एक चेंडू नो टाकला होता सनी राणेनं. तो चेंडू जर नो नसता आला तर 6 चेंडूमध्ये 15ची गरज असती, परंतु आता 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 धाबाची गरज या मॅचमध्ये. आमचे निखिलजी सुभाष मेहर युवा उद्योजक ते देखील बादचा आनंद घेतात, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. सर्व मी म्हणेन आमचे नचिकेतजी मेहर असतील, आमचे बाजीश्री, सर्व टीम इरंदाड आणि त्यांचे पाठीराखे त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचा बॉल 1 टू गो. गोलंदाज सज्ज होते सनी राणे. गोलंदाजी मार्कमध्ये 7 बॉलमध्ये आता 15 धाबाची गरज. गोलंदाज सनी तर समोर रमेश कोहारी. इथे देखील घडलंय काय, लाऊड अपील इथे मात्र केली होती सनी राणेनं, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र भरपूर वेगानं निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामधून देखील निसटला. फाईल लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. दरम्यान शेवटचा बॉल आलाय डॉट, तो राहिला सनी राणेच्या नावावरती. परंतु आता येणारे 6 बॉल 15 धाबाची गरज या मॅचमध्ये. कोणता असा खेळाडू असेल ज्याच्यावरती विश्वास दाखवेल टीम एरंजाड. मी नेहमीच उल्लेख करत असतो, बदलापूर असेल, बागणे असेल, सर्वात यंगस्टर खेळाडू घेऊन जर कोणती टीम खेळत असेल तर ती टीम आहे जर्मन क्रिकेट संघ एरंजाड. चंदू मेहर यांच्या नेतृत्वाखाली, नयन बोराडे यांच्या नेतृत्वाखाली, संदेश बोराडे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने जर्मन एरंजाड संघ खेळत असतो. परंतु त्यांच्या अगेन्स्ट जर आपण पाहिलं तर ज्यांनी क्रिकेट बदलापूरचा गाजवला, ज्यांनी कित्येक वर्ष चांगली बॅटिंग केली, चांगली गोलंदाजी केली आणि बदलापूरचं नाव ज्याने मोठ्या उंच शिखरावरती नेलंय, अशी जोडी तुम्हाला मध्ये पाहायला मिळतोय. हो, एका बाजूला नुरा कोहारी तर दुसऱ्या बाजूला रमेश कोहारी, ही जोडी तुम्हाला मध्ये पाहायला मिळेल. 6 चेंडूमध्ये 15ची गरज आहे. आपण पाहिलं खरं तर 12 चेंडूमध्ये इथून 19 धाबांची गरज होती, परंतु आता फक्त आणि फक्त 4 धाबा खर्च केला सनी राणेनं. आणि आता सनी राणेचा खेळ आवडला असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाही आहे, कारण शेवटचा 6 बॉल या बादमध्ये 15 धाबाची गरज आहे. इथून मात्र विश्वास दाखवलाय यंगस्टर खेळाडू वेदांत परटोले अर्थातच वेदू. सलग 3 बॉलवरती 3 विकेट संपादित केले तर केतनजी भोईर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज येथे देऊन सन्मानित करण्यात येईल वेदांत परटोलेला. यंगस्टर खेळाडू समोर अनुभवाची शिदोरी तुम्हाला पाहायला मिळेल. 6 चेंडू 15 धाबाची गरज. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता हाय ब्लॅक लिफ्टनं. इथे मात्र बॅट फिरवली जरूर होती, परंतु इथे व्यवस्थित बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, त्यामुळेच की काय पहिला बॉल राहिलाय इथे मात्र वेदांतच्या नाबावरती. अंडर 19चा खेळाडू तुम्हाला मध्ये जरूर पाहायला मिळेल. यंगस्टर खेळाडू भरपूर चांगली कामगिरी त्याची नेहमीच आम्ही पाहिली आहे, परंतु या घरच्या मैदानावरती कशा प्रकारची तो कामगिरी करतोय यजमान विपक्ष पाहुणे असाच बनावं लागेल या मॅचमध्ये, कारण आतापर्यंत मेमळ्याने चांगला क्रिकेट दाखवलाय वेदांत पटोलेच्या माध्यमातून. राईट मोर द विकेट. इथे ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला आहे, डीप मध्ये खेळाडू उपस्थित. श्री मेहर होते बॉलला तुम फेक करतात. दरम्यान एक चेक सिंगल येते, एक पटी जाईल. 4 बॉल 14 धाबांची गरज या मॅच मध्ये, कारण पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉल मध्ये एक सिंगल बाली. धावफलक पुढे सरकत असताना टाळा वाजतात का बाजू नये, कारण अंडर 19चा खेळाडू तो देखील समोर इतका मोठा खेळाडू आहे नुरा कोहारी आणि त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना सलग 2 बॉलवरती फक्त आणि फक्त सिंगल धाव खर्च केली आहे वेदांत पडलेल्याच्या माध्यमातून. परंतु आता येणारे 4 बॉल 14 धाबांची गरज. 4 बॉल 14. गोलंदाज सज्ज होतोय वेदांत. राईट ओव्हर द विकेट. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, हेलिकॉप्टर उडवायचं होतं, नाही जमलं. अक्षरशः खणून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि इथे एक चिके सिंगल धाब एकपटी जाईल. बॅटकटच्या माध्यमातून सिंगल एकपटी गेली. धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली. स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय 24 धाबा धावफलकावरती इथे मात्र पार मिळेल. या मॅच मध्ये टार्गेट होतं खरं तर 37 धाबाचा टार्गेट होतो, त्या धाबा रोखायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तब्बल 18 धाबा आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल 18 चेंडूमध्ये 19 धाबाची गरज असताना 12 चेंडूमध्ये 19 धाबाची गरज असताना सामना येऊन ठेपलाय. 6 चेंडूमध्ये 15ची गरज होती. 3-13 हा समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 3-13 इथे मात्र कोणाचे होतील या मॅच मध्ये हे देखील पाहावं लागेल. समोर पाहता तुम्ही नुरा, त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे देखील यॉर्कर वापर करण्यात आलाय. टिकटिक करणारी क्लॉक वेदांत पटोलेचा ब्लॉक तुम्हाला पाहायला मिळेल. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि आता सामना येऊन ठेपलाय
2 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 13 धाबाची गरज आहे. सामना पूर्णपणे आता झुकला टीम एरंदार संघाच्या माध्यमातून, परंतु शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत आपण देखील बाकीत करू शकत नाही आहोत की हा सामना जिंकणार कोण. परंतु जर इथून मात्र गोलंदाजी आवडली असेल वेदूची तर टाळा व्हायला हरकत नाहीये. यंगस्टर खेळाडू आहे, त्याच्या खांद्यावरती छोट्याशा खांद्यावरती मोठी जिम्मेदारी होती आणि आता तो जिम्मेदारी इथे मात्र पेलवत असताना, कारण 6 चेंडूमध्ये 15 रोखायचे होते या मॅच मध्ये. आतापर्यंत तुम्ही पाहताय त्याने 4 बॉल टाकले, धाबा खर्च केल्या फक्त आणि फक्त 2. आणि म्हणून तर आम्ही म्हणतो ना, जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष के यहाँ पर कोई मान नहीं होता है. अरे जब तक न पड़े चिन्ह हथौड़े के घाव तब तक तो पत्थर भी भगवान नाही होता है. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असते ना यशालाही पर्याय उरत नाहीये. आता हळूहळू पूर्ण एरदड गाव या मैदानावरती दाखल होईल. सीमारेषेच्या अगदी लगत तुम्हाला पार मिळतील, कारण समीकरण उरलंय. येणारे 2 बॉल 13 धाबाची गरज, 2 बॉल 13 धाबाची गरज. चांगले चेंडू इथून देखील टाका लागतील. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झाला. आसिफला तुम्ही पाहताय, आसिफ कुलकर्णी हा बॅटर तुम्हाला पार मिळेल. टॅप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथे मात्र फटका खेचायचा होता, परंतु नाही जमलं. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा दरम्यान. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे, 13 धाबाची गरज. वेदांत पटोलेला तुम्ही पाहताय पूर्णपणे तो आता कमबॅक करतोय या मॅच मध्ये. यंगस्टर खेळाडूवरती विश्वास दाखवला होता आणि त्याच खेळाडूंना कमालच केली आहे या मॅच मध्ये, असंच बनावं लागेल. शेवटचा 1 बॉल 13 ची गरज. इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सामना जिंकला टीम जयरमान क्रिकेट संघ अथर्व 11 एरंदार संघानं. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम मिझिया 11 बदलापूर बी तुम्ही देखील चांगलं खेळलात. हार्ड लक पापे, भरपूर चांगला खेळ तुम्ही दाखवला या स्पर्धेमध्ये. पुढील वाटचालीस तुम्हाला भरपूर सारा शुभेच्छा, अभिनंदन टीम एरंदाड.